मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण इथे 36 साईजमध्ये परफेक्ट बाही कटिंग शिकणार आहोत सोप्या पद्धतीने। आता इथे सर्वात आधी अस्तर कट करून घेते, घडी करून घ्यायची आहे आणि एक बाजू आपली इथे बंद झाली पाहिजे आणि बंद बाजू माझ्या बाजूला आहे। सर्वात आधी उंचीचं मार्किंग करून घ्यायचं, उंची अधिक 1 इंच। इथे मी 6 इंच तयार ठेवणार आहे, 1 इंच वाढवून घेतलं। आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्याच्यामध्ये उंची सुद्धा ठेवू शकता, त्याच्यामध्ये 1 इंच घ्यायचं आहे। आता इथे घडीसाठी मार्किंग करून घेते, 9 इंचावरती परफेक्ट आहे, ह्या साईजमध्ये तुम्ही वापरू शकता। इथे मी घडीसाठी 9 इंचावरती मार्किंग करून घेतलं, एक लाईन ओढून घेते, लाईन ओढून झालेले आहे। ह्या सुद्धा बाजूला एक लाईन ओढून घेते। आता इथे दंडघेर मार्किंग करून घ्यायचं आपल्याला, 6 इंचावरती मार्किंग करून घेते। तुमचा जेवढा दंडघेर असेल ना तेवढा मार्किंग करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये 2 इंच जास्त घ्यायचं आहे। शिलाई मार्जिन लागतं आपल्याला, म्हणजे दंडघेर अधिक 2 इंच। आता ही ओपन बाजूने आपल्याला वरून माप 2.5 इंचावरती टाकायचं आहे। बाही उंचीनुसार 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं। इथे 2 इंच घेतलं आणि इथे मी 2.5 इंच ठेवलेला आहे। आता इथे 1 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे, बंद बाजूने 1 इंच मार्किंग करून घेतलं। आता इथे मी अशी लाईन ओढून घेते, जेवढं जास्त आहे ना तेवढं आपल्याला इथे घ्यायचं नाही, म्हणूनसाठी अशी लाईन ओढून घेतली। आता इथून आतमध्ये 2 इंचावरती एक मार्किंग करून घेते, जेवढं आपण फिटिंग मार्जिन पकडतो ना तेवढं इथे मी 2 इंचावरती मार्किंग करून घेतलं। कारण की बऱ्याच वेळा काय होतं, ब्लाऊज आपला तयार झाल्याच्या नंतर मुंडा पुढे मागे होतो, म्हणूनसाठी असं मार्किंग करून घ्यायचं आहे। आता इथे बाहीचा आकार देऊन घेते, सर्वात आधी उंच आकार, आणि उंच आकार हा पाठीमागच्या मुंड्याला जोडताना येत असतो, आकार देऊन झालेला आहे। आता इथे खोलगट आकार देऊन घेते, खोलगट आकार हा आपल्या इथे समोरच्या मुंड्याला जोडताना येतो। इथे आपले दोन्ही सुद्धा आकार देऊन झालेले आहेत। आता हे आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे, दोन्ही सुद्धा एकत्र कट करून घ्यायचं आहे। आता सर्वात आधी इथे आपल्याला उंच आकार कट करून घ्यायचा आहे, कट करून झालेला आहे। खोलगट बाजूला असं मार्किंग करून ठेवा, म्हणजे बऱ्याच वेळा चुकतं कोणती बाजू कोणत्या बाजूला जोडताना येते ते आपल्या लक्षात येतं, म्हणूनसाठी फक्त खोलगट बाजूलाच मार्किंग करून ठेवायचं आहे। आता 2 इंचाच्या पुढे थोडंसं असं कट करून घ्यायचं आहे। ह्या पद्धतीने बघू शकता, इथे आपलं परफेक्ट असं बाहीचं कटिंग झालेलं आहे आणि मध्यावरती एक मार्किंग करून ठेवायचं आहे। इथे आपलं अस्तरच्या बाहीनुसार परफेक्ट असं कटिंग करून झालेलं आहे आणि तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे। आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद।